1986चा काळ होता आणि या काळात श्रीगोंदा तालुक्यातील सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची स्वरूप आणि पद्धत ही मोठ्या प्रमाणात असमाधानकारक होती. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या कार्यालयात तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक आपली समस्या घेऊन यायचे. मात्र कार्यालयातील अधिकारी कामासाठी फिरतीवर असायचे आणि नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. नागरिकांचे छोटे मोठे कामे अनेक दिवसापासून रखडले जात होते आणि अधिकारी ठरलेल्या वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नव्हते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक पत्रकार उभा राहिला. घनश्याम अण्णा शेलार. अण्णा पत्रकारितेच्या माध्यमातून श्रीगोंद्यातल्या समस्यांना आवाज देत होते आणि त्यांच्या लेखणीतून समस्या समोर आणत होते. एका सोमवारी सकाळी 11:30 वाजता अण्णा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या कार्यालयात आपल्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. तेथे जाऊन त्यांनी पाहिले की कार्यालयामध्ये एकच क्लार्क उपस्थित होता आणि इतर सर्व अधिकारी कामासाठी फिरतीवर गेले होते. या स्थितीला त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्या फोटोंसह एक सविस्तर बातमी लिहिली. बातमी छापून आल्यानंतर अण्णांनी बातमीच्या कात्रणासह एक तक्रारीचा अर्ज कलेक्टर नानासाहेब पाटील यांना सादर केला. तक्रारीची गंभीरता आणि बातमीतील तपशिलांचा विचार करून नानासाहेब पाटलांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी आदेश काढला की सोमवार हा तालुक्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयाचा हेडक्वार्टर डे असेल. तसेच कार्यालयातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी सोमवारी पूर्ण दिवस ठरलेल्या वेळेवर कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे. या आदेशानंतर श्रीगोंद्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकारी ठरलेल्या वेळेवर हजर राहू लागले. कार्यवाहीच्या माध्यमातून या बदलामुळे नागरिकांच्या कामात मदतीसाठी सुसूत्रता आली आणि त्यांच्या तक्रारींचे समाधान जलद होऊ लागले. घनश्याम अण्णांच्या या कार्यामुळे एका महत्त्वाच्या समस्येवर सकारात्मक परिणाम झाला. घनश्याम अण्णांनी सत्ता नसतानाही पत्रकारितेच्या माध्यमातून एक मोठा बदल घडवून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारी कार्यालयांच्या कार्यप्रणालीत सुधारणा झाली आणि लोकांच्या आयुष्यात बदल झाला. हे उदाहरण दर्शवते की कोणत्याही व्यक्तीच्या इच्छाशक्ती आणि धाडसाने मोठ्या प्रमाणावर बदल घडवता येऊ शकतो. ज्या व्यक्तीने सत्तेशिवाय बदल घडवले तो नक्कीच सत्तेच्या सहाय्याने श्रीगोंदा तालुक्यात आणखी चांगले बदल घडवू शकतो. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अण्णा तेव्हाही प्रयत्नशील होते आणि आजही आहेत. म्हणून ही वेळ आहे घनश्याम अण्णांसोबत उभं राहायची. श्रीगोंदा नगरच्या विकासाची जबाबदारी अण्णांच्या हाती द्यायची.